नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आलेला आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता भयानक असं काय होत आहे। जेव्हा आता कमळीची आई कमळीला सगळं सत्य सांगायला तयार होते आणि त्याच वेळेस मात्र कामिनी आणि कामिनीचे गुंड कमळीला मारायला तेथे आलेले आहेत आणि सरोजला सुद्धा, आणि ज्या कमळीवर ते गोळी चालवायला जातात तर त्याच कमळीला मात्र वाचवण्यासाठी आपल्या आईने मात्र आपला जीव हा पणाला लावलेला आहे आणि शेवटी आपल्या ह्या सरोजला मात्र ह्या सगळ्या धक्क्यातून कमळी कसं संकटातून बाहेर काढते, आपल्या आईचा जीव वाचवते आणि आई तुळजाभवानीला साकडं घालून आई तुळजाभवानी मात्र ह्या सगळ्या संकटावर मात करून शेवटी ह्या सगळ्या कुटुंबाला आता एकत्र कसं आणणार आहे हे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण ज्या म्हणजे ट्विस्टमध्ये आता आपल्याला कमळीला तिच्या खरी ओळख कोण आहे आणि तिचा खरा बाप कोण आहे या सत्यापर्यंत पोहोचू शकणाऱ्या सरोजचा जीव आता कसा वाचतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कमळी मालिकेचे डेली आणि अपडेट्स पाहायला मिळतील आणि असे नवनवीन ट्विस्टसुद्धा। तेव्हा मित्रांनो जर आता लवकरच आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो हे बघा, मालिकेमध्ये आता आपण असं भयानक रूप आलेलं बघतो, कारण नयनतारा कमळीच्या गावाला आलेला आहे आणि शेवटी आपल्या ऋषी आणि कमळीने एकमेकावर असलेलं जे प्रेम आहे तर ते एकमेकांना व्यक्त केलेलं असतं। इतक्या दिवसातून त्यांच्यामध्ये जो आनंदाचा हा क्षण आलेला असतो आणि तो क्षण ते दोघे एकमेकांबरोबर आता तो क्षणच अगदी साजरा करत असतात। पण त्याच वेळेस आता नियतीचा खेळ पालटतो, म्हणजे आता तेथे नयनतारा येऊन पोहोचते आणि आता हे सगळं काही या अनिकाने केलेलं असतं। या अनिकाने मात्र आता हे सगळं नयनताराला सांगितलेलं आहे आणि नयनतारा तेथे येऊन आता कमळीच्या चारित्र्यावर आणि सरोजच्या चारित्र्यावर आता तिने संशय घेतलेला आहे। कमळीला विचारते की तुझा बाप कोण आहे, तुझ्या आईचं लग्न झालेलं होतं की लग्नाच्या अगोदरच तू अशी बेवारस झालेली आहे, नक्की काय आहे, कोण आहे तुझा बाप, या सगळ्याचा आता जेव्हा कमळी आणि कमळीच्या मनावर खूपच परिणाम झालेला असतो तेव्हा कमळीला अजूनपर्यंत माहिती नसतं की तिचा खरा बाप कोण आहे आणि तिने आपल्या आईला सुद्धा हे कधीही सत्य न विचारलेलं असतं। पण सरोज आता हे सगळं काही कमळीला खरं सत्य सांगणार असते। कमळीचं मन खूप दुखावलं गेलेलं असतं। कमळीच्या आईवर शंका संशय हे खूप काही आता अगदी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेले आहेत आणि हे कमळीला आवडत नाही। कमळीच्या डोळ्यात पाणी येत असतं। आपल्या आईच्या चरित्रावर शिंतोडे ज्यांनी उडवलेले आहे तर त्यांना खरं सत्य काय आहे हे त्यांच्या तोंडावर मात्र स्पष्ट सांगायचं। मी कुणाची मुलगी आहे हे अभिमानाने मी सांगणार आहे, तोपर्यंत मात्र मी ऋषी सरांकडे कधी ढुंकून बघणार नाही, जोपर्यंत आता हे सगळं म्हणजे सत्य समोर येत नाही आणि नयनताराला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा उत्तर आणि पुरावा देत नाही, तोपर्यंत मात्र ऋषी सर आपल्या दोघांचं प्रेम तसंच राहील। माझं तुमच्यावरचं प्रेम कमी होणार नाही आणि तुम्ही सुद्धा जर माझ्यावर प्रेम करत असाल, तुमचं तर माझ्यावर मनोभावाने प्रेम आहे मला माहिती आहे, पण किती काही झालं तरी आता ह्या सगळ्या संकटातून मला माझ्या आईला बाहेर पाडायचं आहे। आईने आत्तापर्यंत खूप काही भोगलं, एकतर आमचे आबा गेले आणि आबा गेल्यापासून आई पोरगी झाली आणि मी सुद्धा शहराकडे होते। आईने कधी मला कधीच कोणतं सत्य सांगितलेलं नाही, ती फक्त माझ्या आबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटपटत होती आणि माझ्यावर ती तिकडे आता का आली असेल, मुंबईला तिला येण्याचं कारण काय होतं हे सगळं मला आता आईला विचारायचं आहे। कमळीचं मन फार दुखावलं गेलेलं असतं, कमळीला इतकं वाईट वाटलेलं असतं आणि त्यात म्हणजे आता इकडे ह्या अनिकाने मात्र कामिनीला हा सगळा झालेला प्रकार समजून सांगितलेला असतो। अनिका आता इतकी खुश सांगत असते की अगं ग्रॅनेजी तुला काय सांगू, अगं नयनतारा आंटी आहे तर ती इकडे आली होती आणि इथे आल्यानंतर काय खूप मोठा तमाशा तिने करून ठेवलं आणि तुला माहिती आहे का, तिने मात्र सरोज आणि ती सरोज का फिरोज आहे ना, तिला तर खूप काही विचारलं, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे म्हणतात ना, ते जे काही आहे तर ते सगळं म्हणजे विचारलं आणि त्या कमळीला तिचा बाप कोण आहे हे सुद्धा विचारलं आणि कमळी आणि तिच्या आईवर खूप काही तिने आरोप केलेत आणि नयनतारा मात्र तिला सून म्हणून स्वीकारायला तयार नाही।
तुला काय सांगायचं, अगं इकडे काय झालं. आणि ऋषीला मात्र ती आता अगदी हाताला धरून येथून घेऊन गेली. मला इतकं बघण्यासाठी मज्जा येत होती आणि ग्रॅनेटजी तू इथे असायला हवी होती खरंच. तेव्हा आता कामिनी म्हणते की असं झालं तर, आणि आता ऋषी इकडे आलेला आहे आणि मग ह्या संधीचा फायदा घेऊन आपल्याला मात्र आता हे सगळं काही साध्य करावं लागेल. एकतर अनिकाला तर आपल्याला काही सांगायचं नाही आणि रागिणीला सुद्धा या सगळ्यापासून यांना दूर ठेवायचं. जर अनिकाला आपण काही सांगितलं तर ह्या अनिकाच्या पोटात राहत नाही. नक्की आपल्या सगळ्या प्लॅनचे 12 वाजू शकतात. कामिनीने तोपर्यंत गुंडांना फोन केलेला असतो. ऋषी इकडे आलेला आहे आणि कमळी आणि कमळीची आई तिकडे आता अगदी दुःखात असतील, टेन्शनमध्ये असतील. मग ह्या संधीचा फायदा घेऊन आता गावाकडे आपल्याला जायचं आणि त्या दोघींनाही संपवायचं. हीच खरी संधी चालून आलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करून आपल्याला मात्र आता कमळी आणि तिच्या आईचा पूर्णपणे आता नायनाट करायचा आहे असे मात्र आता तिने ठरवलेले असते. तेव्हा आता कामिनी गुंडांना फोन करते आणि गुंडांना फोन करून आता ती तिच्यासोबत इकडे गावाकडे यायला निघते. सिद्धटेकला यायचं ती सांगते. तेथे आल्यानंतर आता त्या सरोजच्या आणि कमळीचा ती फोटो पाठवते. ह्या मुलीला आणि तिच्या आईला संपवायचं आहे असं सांगते. तर इकडे कमळीचं मन फार दुखावलेलं असतं. तिला आता सारखं सारखं तेच आठवत असतं. नयनताराच्या बोलण्याचा ती सारखा तिचा आवाज कानामध्ये घुमत असतो की तुझा बाप कोण आहे, सांग ना, दे उत्तर, तुझा बाप कोण आहे. आपल्या आईवर केलेले हे जे काही आता शिंतोडे आणि जे आरोप आहे तर त्या आरोपामधून आता मी माझ्या आईला नक्कीच बाहेर काढील. आणि आईने आत्तापर्यंत मला का सांगितलं नसेल, ह्या सगळ्या नक्की काय कोड आहे, आईने माझ्यापासून का लपवून ठेवलं असेल, की खरंच माझ्या वडिलांचं नाव काय आहे, आईने खरंच काय असं का केलं असेल म्हणून कमळीचं फार मन दुखावलेलं असतं. आणि त्याच वेळेस कमळी मात्र आता देवी आईच्या मंदिरात आलेली असते, तुळजाईच्या, आणि तेथे भजन चालू असतं. आणि आता कमळी तेथे एकटीच बसलेली असते. देवी आईला जाब विचारतं की देवी आई, अगं मला हे सगळं शोधायचं आहे, त्यासाठी मला तुझी गरज हवी आहे. आणि आज मात्र तू तुझ्या डोळ्यांनी बघितलं असेल माझ्यावर आणि आईवर काय असे आरोप झालेले आहेत. त्यामुळे किती काही झालं तरी आई मला तुझी साथ हवी आहे. देवी आई, हे बघ, आता ह्या संकटातून तूच मला बाहेर काढण्याची ताकद दे. माझ्या आईचं सत्य आहे तर ते जगासमोर मला आणण्याची ताकद दे. आणि ह्या सगळ्यात माझी आई निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी मला पाठिंबा दे. मला तुझी म्हणजे ताकदीची आणि पाठिंब्याची गरज आहे, तसा मला आशीर्वाद दे. म्हणून कमळी आता देवी आईच्या त्या मंदिरात चाललेलं भजन ऐकते आणि आता ती मात्र बाजूला आलेली असते, एकटीच बसलेली असते. तिचं मन खूप दुखलेलं असतं. परंतु आता इकडे सरोज वेड्यासारखं आपल्या कमळीला शोधत असते. तिला असं वाटतं की आपली कमळी खूप दुखावली गेलेली आहे, कुठे गेली असेल म्हणून ती सगळीकडे मात्र आपल्या कमळीला शोधते. पण कमळीचा कुठेच तपास नसतो. आणि तेवढ्यात भजनाचा आवाज तिच्या कानावर येतो. म्हणून ती आता देवीच्या टेकडीवर येते आणि तेथे मात्र तिला कमळी रडत बसलेली दिसत असते. आणि जेव्हा ती कमळीजवळ येते आणि कमळीला म्हणते की हे बघ कमळी, मी तुला आज सगळं सत्य सांगायला तयार आहे आणि प्लीज तू आज हे सत्य आहे तर ते ऐकण्याची क्षमता ठेव आणि ते सत्य ऐकून तुला आनंदच होणार आहे. कारण त्या जे काही तुझ्या घरचे, तुझे वडील, तुझी आजी तुझी वाट अगदी मनापासून बघत आहे आणि तेच मात्र सत्य मला तुला सांगायचं आहे. आणि हे बघ, आज ते सत्य सांगण्याची वेळ आलेली आहे. सरोजने आता देवी आईला सुद्धा हात जोडून सांगितलेलं असतं की देवी आई, आत्तापर्यंत मी खूप काही सोसलं. एका बापाविना मी माझ्या मुलीला वाढवलं, पण माझ्या मुलीला आता मला हे सर्व नाही सहन करून द्यायचं. या सगळ्यातून तिला बाहेर काढायचं आहे. कारण तिचे आनंदाचे क्षण मला माझ्यासारखे नाही दुःखात घालवायचे. तिच्या जगामध्ये तिला आनंद असायला हवा आणि तिच्या वडिलांचं सत्य तिला म्हणजे सत्य मात्र आता तिला समजायलाच हवं. म्हणून ती देवी आईचा आशीर्वाद घेते आणि कमळीच्या जवळ आलेली असते. कमळीला समजावते. कमळी आता बाहेर गेलेली असते आणि सरोज तिच्या मागे बाहेर येते आणि कमळीला म्हणते की हे बघ कमळी, बघ, आत्तापर्यंत मी खूप काही भोगलं. जो त्रास माझ्या वाटेला आला तो त्रास जर तुझ्या वाटेला आला तर ते मी नाही सहन करू शकणार. आणि हे बघ, आजपर्यंत मी तुझ्या बापाचं नाव तुझ्यापासून लपवलेलं आहे, परंतु आता ते सत्य तुझ्या समोर येणार आहे आणि ते सगळं सत्य ऐकून तुला आनंदच होणार आहे. आणि तेवढ्यात मात्र आता झाडांच्या त्या झुडपाखाली आता ही कामिनी गुंडांना घेऊन तेथे आलेली असते आणि तेथे
समोर मात्र ती कमळीला त्या गुंडांना दाखवते आणि म्हणते की हिला संपवायचं आहे. कामिनीने आपल्या अंगावर शाल वगैरे घेतलेली असते आणि कामिनीने शाल वगैरे घेऊन आता कमळीला मारण्यासाठी त्या गुंडांना पिस्तूल रोखायला सांगितलेलं असतो. कामिनी मात्र आता इकडे अगदी खूप हसत असते, कारण तिला असं वाटतं आता दोघी मायलेकींचा अंत होणार आहे. पण आता येथे देवी आईचा एक खूप मोठा चमत्कार होणार आहे. देवी आईचा चमत्काराने मात्र आपल्या कमळीचा जीव मात्र वाचतो, परंतु दुर्दैवाने सरोजला गोळी लागणार आहे. कारण आता जेव्हा सरोज हे सत्य सांगायला जाते, हे बघ कमळी, तुला मात्र आनंदच होणार आहे तुझ्या बापाचं नाव ऐकून. आणि हे बघ कमळी, आज मी तुला ते सत्य सांगणार आहे. इतक्या दिवस मात्र ते सत्य मी तुझ्यापासून लपवलं, पण आज वेळ आलेली आहे. कारण आता तुला सुद्धा नयनताराने जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचं खूप वाईट वाटलं, परंतु हे बघ कमळी, तू मात्र आता तुझ्या वडिलांचं नाव आहे ते अभिमानाने मिरवशील, अभिमानाने सगळं काही सगळ्यांना सांगशील. आणि तुझ्या बापाचं नाव आहे कमळी. हे बघ कमळी, राजन असं तिला म्हणायचं असतं. आणि तेवढ्यात मात्र आता ही कामिनी तिच्या गुंडांना गोळी मारायला लावते. आता सरोज अगदी आनंदाने सांगत असते की कमळी, तुझ्या वडिलांचं नाव आहे कमळी राजन, असं म्हणणार तोच लगेच आता सरोजचं लक्ष मात्र तिकडे जातं. कामिनी आणि तिचे गुंड मात्र आता कमळीवर गोळी झाडणार तोच लगेच आता ही सरोज जोरात कमळी असं ओरडते आणि कमळीला बाजूला ढकलून देते. कमळी दगडावर जाऊन पडते. कमळीला आता लागलेलं नसतं, पण ती दगडावर खाली जाऊन पडलेली असते आणि सरोज मात्र मध्ये येते आणि सरोजला ही गोळी लागलेली असते. आणि ही गोळी आता सरोजला जेव्हा छातीत लागते तेव्हा कमळी ही जोरात आई असं म्हणून ओरडते. कमळीला फार मोठा धक्का बसलेला असतो. कमळी आता आई आई म्हणून ओरडते आणि कमळीच्या लक्षात येतं की नक्की आईला कोणीतरी गोळी म्हणजे मारलेली आहे. आणि हे आता कमळीसमोर मात्र कामिनीचा चेहरा दिसतो. कमळीला आता कामिनी तेथे आलेली आहे आणि कामिनीने आपल्या आईला गोळी मारली म्हणून आता जोरात कामिनी असं ओरडते आणि आईसुद्धा असं ओरडते. आणि आता मित्रांनो, सरोज खाली पडलेली असते. सरोजला मात्र आपल्या कमळीला म्हणजे वाचवायचं असतं. सरोज आता म्हणत असते की हे बघ कमळी, मी आज तुला आता हे सत्य सांगत आहे. सरोजच्या अगदी छातीतून रक्त येत असतं. कमळी आई आई म्हणून रडत असते. पण त्याच वेळेस आता सरोज म्हणते की हे बघ कमळी, तुझ्या बापाचं नाव आहे कमळी राजन महाजन आणि तू महाजनांची नात आहे, अन्नपूर्णा आजीची तू नात आहे. हे सगळं काही सत्य समजल्यानंतर आता कमळीला धक्का बसतो. कमळीचं मात्र सगळं काही लक्ष आईवर असतं. आईला गोळी लागलेली आहे. घाईने मात्र आता ती आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला अगदी ओरडते. बंड्या आणि निंगी धावतच येतात आणि सरोजला मात्र हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात. तेव्हा आता कमळी देवी आईला हात जोडते आणि देवी आईला म्हणते की हे बघ आई, आज मी तुझ्या दारात भीक मागत आहे माझ्या आईसाठी. आणि माझ्या आईसाठी भीक मागून मात्र माझ्या आईला जीवदान दे. मला आई हवी आहे आणि माझ्या आबांना तू माझ्यापासून हिरावून घेतलेलं आहे, पण मला आज मात्र माझी आई हवी आहे. एका बापाचं छत्र तर मला कधीही मिळालेलं नाही, पण आज मला माझी आई हवी आहे. तेव्हा आता कमळी अगदी रडत असते. बंडे आणि निंगी तिला म्हणजे सगळं काही आता आधार देत असतात. आणि त्याच वेळेस आता कमळी मात्र आता रडतच राजनला फोन करते. राजनला फोन करून सांगते की आईला मात्र गोळी लागलेली आहे, बाबा तुम्ही लवकरात लवकर या. आणि त्याच वेळेस मात्र राजनच्या हातातील मोबाईल खाली गळून पडतो. त्याला धक्का बसतो आणि जोरात तो म्हणजे गौरी असं ओरडतो. आणि त्याच वेळेस मात्र आता म्हणजे राजनला हे सत्य समोर आलेलं असतं की आपल्या कमळीचा फोन होता आणि आपल्या गौरीला गोळी लागलेली आहे. आता हे अगदी ऐकल्या क्षणी तो धावतच तिकडे जायला निघतो. आणि धावतच तिकडे जायला निघाल्यानंतर आता त्याला अन्नपूर्णा आजी विचारत असते की राजन काय झालं, परंतु गौरी आणि आपली कमळी जिवंत आहे, कमळी आई तुझी नात आहे हे फक्त म्हणून तो मात्र आता धावतच तिकडे जातो. तेव्हा आता येथे या सगळ्या काही मायलेकांची भेट कशी होते आणि हे त्रिकोणी कुटुंब लवकरच आता एकत्र कसं येणार आहे आणि हे बघणं अगदी खूप असं रोमांचक ठरणार आहे. तेव्हा हे धक्कादायक ट्विस्ट मात्र बघण्यासाठी विसरू नका मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.